महत्त्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्सवर। काळेपडळ पोलीस ठाण्याची धडक कारवाई। कुख्यात सराईत गुन्हेगार रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण आणि त्याच्या टोळीवर पुन्हा एकदा कडक मोकोका कारवाई करण्यात आली आहे। काळेपडळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 4/2025 नुसार टिपू पठाण विरोधात खूनखुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत, गर्दी, मारामारी असे पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत तब्बल 25 गुन्हे नोंद आहेत। सन 2020 पासून हडपसर सय्यद नगर येथील फिर्यादींच्या 1290 चौफूट प्लॉटवर बेकायदा ताबा मिळवण्यासाठी टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांकडून प्रयत्न सुरू होते। मूळ पत्र्याचे शेड तोडणे, नवीन शेड उभारून तृतीय व्यक्तींना भाड्याने देणे आणि त्यातून आर्थिक फायदा करून घेणे असे प्रकार ते सतत करत होते। प्लॉट रिकामा न केल्यास 25 लाख रुपयांची खंडणी आणि जागा परत घेण्याचा प्रयत्न केल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचाही तपासात उलगडा झाला आहे। परिसरात दहशत निर्माण करून गुन्हेगारी वर्चस्व टिकवण्यासाठी ही टोळीवजा कारवाई केल्याचे लक्षात घेऊन टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांवर मकोका 1999 चे कलम 3(1)/3234 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि परिमंडळ 5 चे डीसीपी डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त नम्रता देसाई व त्यांच्या पथकाने केली। आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे।